सुरुवातीला एक मोठी बातमी। SSPE या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांकडे सरकारने लक्ष दिलं नसल्याने पालक आक्रमक झालेले आहेत। लहान मुलांसह मंत्रालयाच्या आवारात पालकांनी आंदोलन सुरू केले। या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने निदान उपचाराचा खर्च द्यावा अशी पालकांची मागणी आहे। दरम्यान आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे आंदोलकांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। SSPE या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे पालक आक्रमक झालेत। या लहान मुलांसह मंत्रालयाच्या आवारात पालकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने निदान उपचाराचा खर्च तरी द्यावा अशी पालक मागणी करतायत। दरम्यान आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे या पालक आंदोलकांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सरकार लक्ष देत नसल्याचं म्हणत या पालकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। SSPE हा आजार आहे आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पालकांनी केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, काय अपडेट? नक्कीच आपण पाहिलं तर SSPE या आजाराने ग्रस्त झालेल्या मुलांचे पालक मंत्रालय परिसरामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की सरकार याकडे लक्ष देत नाहीये। त्यामुळे पालक लहान मुलांच्या मंत्रालयाच्या आवारात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांना विष पाजा नाहीतर त्यांना वाचवा असं म्हणत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या आजारावरती कोणतीही लस जी आहे ती उपलब्ध नसल्यामुळे या आजाराचा उपचार देखील जो खर्च आहे तो देखील महाग आहे आणि पालकांची हीच मागणी आहे की आमच्या मुलांना तुम्ही वाचवा। आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मंत्री जे आहे प्रकाश आंबेडकर ते देखील ते आलेले आहेत। ते आता काय नेमकं या पालकांना आश्वासन देणार, कारण आपण पाहिलं तर विविध जिल्ह्यातील जी पालक आहेत ते इथे आलेले आहेत मंत्रालय परिसरामध्ये, कारण त्यांचं हेच म्हणणं आहे की SSPE जो आजार आहे तो त्याच्यावरती लवकर उपचार होत नाहीयेत आणि त्यामुळे आमच्या मुलांना जास्त त्रास होतोय, म्हणून कुठेतरी याच्यावरती उपचार व्हावे यासाठी त्यांनी या आंदोलनाचा पत्र हातात घेतलेला आहे। बरं स्नेहा, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। बारामतीत पवार कुटुंब पुन्हा आलं एकत्र। बैठकीसाठी शरद पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित। युगेंद्र पवारांना सुनेत्रा पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा। राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेही कुटुंबासोबत परदेश दौऱ्यावर। 4 मे रोजी उद्धव ठाकरे परत येणार असल्याची माहिती। एकत्र येण्याच्या चर्चेनंतर दोघेही परदेश दौऱ्यावर असल्यानं चर्चा। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसर आणि मातोश्री बाहेरही बॅनरबाजी। दादर पार्ले पंचमकडून शिवसेना भवनासमोर लावण्यात आले बॅनर। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर। सेना भवन परिसरात भाजपच्या बॅनरनंतर मनसेकडूनही उत्तर। काँग्रेसचा हात सोडून संग्राम थोपटेंनी हाती घेतलं कमळ। कार्यकर्त्यांसह भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश। सांगलीत अजित पवार गटाची ताकद वाढणार। 4 माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीत करणार प्रवेश। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनचा नवा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। नव्या अहवालानुसार डॉक्टर घैसास दोषी। पोलिसांनी 4 प्रश्न विचारल्यानंतर ससूनच्या समितीनं अहवाल बदलल्याची चर्चा। वाल्मिक कराड जेलमध्ये मात्र कार्यकर्त्यांची अजूनही दहशत। DYSP गोल्डे यांच्या जबाबातून मिळालेल्या माहितीनं एकच खळबळ। पुण्यात दारूच्या नशेत लोकांकडून एका जोडप्याला मारहाण। कारवर दगडफेक। 5 जणांवर गुन्हा दाखल तर 3 आरोपी अटकेत। सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ। GST सह सोन्याचा दर 1,02,000 रुपयांवर तर चांदीचे भावही वधारले। आणि चुनाभट्टीत पोलिसांकडून 10 कोटींचं चरस जप्त। परदेशातील 2 आरोपींना घेतलं ताब्यात।